गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण रो एचेलॉन फॉर्मची डेफिनेशन बघितली होती. कुठल्या मॅट्रिक्सला रो एचेलॉन फॉर्म म्हणतात हे आपण शिकलो होतो. आज आपण त्यावरील एक्झाम्पल घेऊ. दिलेली एखादी मॅट्रिक्स त्याला रिड्यूस्ड रो एचेलॉन फॉर्म मध्ये कसं आणायचं ते बघणार आहोत. आणि आपला हा जो लेक्चर नंबर आहे तो 36 नंबरचा आहे. एक्झाम्पल, रिड्यूस टू रो एचेलॉन फॉर्म द मॅट्रिक्स. म्हणजे हे जे ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेली आहे, पहिल्या रो मध्ये 1 -2 -1 4, दुसऱ्या रो मध्ये 2 -4 3 5, तिसऱ्या रो मध्ये -1 2 6 -3, म्हणजे 3/4 ऑर्डरची आपल्याला मॅट्रिक्स दिलेली आहे. ही जी दिलेली मॅट्रिक्स आहे याला आपल्याला रो एचेलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि सोबतच अल्सो फाइंड रो रँक ऑफ ए. आणि रो एचेलॉन फॉर्म मध्ये आणल्याच्या नंतर त्या मॅट्रिक्सची रँक किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि रँक फाइंड आउट करत असताना आपल्याला ऑलरेडी माहित आहे, जे की आपण रो एचेलॉन फॉर्मच्या डेफिनेशन मध्ये बघितलं. काय काय बघितलं? एकदम जी टॉप एंट्री आहे ते लीडिंग एलिमेंट 1 असलं पाहिजे. त्याच्या खाली असलेले एलिमेंट हे 0 आणायचे आहेत आपल्याला. सोबतच काय बघितलं मग? दुसऱ्या कॉलम मध्ये किंवा तिसऱ्या कॉलम मध्ये लीडिंग एलिमेंट आणल्यानंतर त्याच्या खाली 0 आणायचं आहे. आणि जेवढे नॉन झिरो रो असतील आणि शेवटचा एखादा रो किंवा 2 रो जर आपण 0 आणले तर जेवढे नॉन झिरो रो असतील तेवढी त्या एचेलॉन फॉर्मची रो रँक असेल. तर बघू मग आता सोल्युशन. गिवन दॅट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये पहिला रो 1 -2 -1 4, दुसरा रो 2 -4 3 5, तिसरा रो -1 2 6 -7. आपला पहिला एम काय आहे? पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट आपल्याला 1 पाहिजे. समजा हा पहिला रो जर दुसऱ्या क्रमांकावर दुसऱ्या रोच्या जागी राहिला असता आणि दुसरा रो जर पहिल्या रोच्या जागी राहिला असता तर सगळ्यात पहिले आपल्याला हा ऑपरेशन करणं गरजेचं आहे. R1, 2. म्हणजे R2 जो आहे तो R1 च्या ठिकाणी न्यायचं आणि R2 जो आहे तो R1 च्या ठिकाणी आणि R1 जो आहे तो R2 च्या ठिकाणी. म्हणजे जर इथे 1 नसेल तर, म्हणजे हा रो जर इथे राहिला असता तर हे सगळ्यात पहिलं काम आहे. समजा इथे तो जर विचार केला आपण तर पहिल्या रोचा पहिला एलिमेंट ऑलरेडी 1 असल्यामुळे, लीडिंग एलिमेंट 1 असल्यामुळे एक प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला. आता आपला दुसरा एम काय आहे की त्या लीडिंग एलिमेंटच्या खाली त्या कॉलम मध्ये जे एलिमेंट येत आहे त्याला 0 आणायचं. मग हे 0 आणत असताना इथं जर विचार केला आपण तर R2, 1 -2 असा एक ऑपरेशन करावं लागेल, म्हणजे इथं 0 येईल. आणि याचा जर विचार केला तर आपल्याला R3, 1 इन ब्रॅकेट 1 असा दुसरा ऑपरेशन करावं लागेल. बघू मग ते ऑपरेशन केल्यानंतर काय काय येते बघा. आता सिन्स द टॉप एंट्री ऑफ द फर्स्ट कॉलम ऑफ ए इज ऑलरेडी 1, एक काम तर झालं आपलं. द टॉप एंट्री, सिन्स द टॉप एंट्री ऑफ द फर्स्ट कॉलम ऑफ मॅट्रिक्स ए इज ऑलरेडी 1. मग आता दुसरं काय म्हणालो मी?
या ठिकाणी आणि या ठिकाणी 0 आणण्यासाठी आपल्याला हे ऑपरेशन करावं लागेल. R2, 1 इन ब्रॅकेट -2, R3, 1 इन ब्रॅकेट 1. बघा मग तेच लिहिलं आहे की नाही. वी सबट्रॅक्ट सुटेबल मल्टिपल्स ऑफ द फर्स्ट रो फ्रॉम द अदर रोज टू मेक द अदर एंट्रीज इन द फर्स्ट कॉलम इज 0. या वाक्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्या रोला या ठिकाणी 0 आणण्यासाठी जे सुटेबल मल्टिपल्स वापरायचे आहे ते वापरा. उदाहरणार्थ इथं -2 न मल्टिप्लाय करायचं ठरवलं आपण R1 ला आणि R2 सोबत ऍडिशन केल्याबरोबर तिथं 0 येते. परंतु ही लिहिण्याची पद्धत R2, 1 इन ब्रॅकेट -2 असली पाहिजे. बघू तेच केलेलं आहे का. दिस इज डन ऑन परफॉर्मिंग द ऑपरेशन R2, 1 इन ब्रॅकेट -2. आणि इथं जर 0 आणायचा असेल तर R3, 1 इन ब्रॅकेट 1 हे दोन्ही जर ऑपरेशन केले तर या ठिकाणी 0 येते. बाकीचे एलिमेंट्स काय जे येईल ते, पण आपला एम जो आहे लीडिंग एलिमेंटच्या खाली 0 आणणं ते मात्र साध्य होते. मग ए जी की मॅट्रिक्स आहे आपली गिव्ज पहिलं ऑपरेशन R2, 1 -2, R3, 1 ब्रॅकेट मध्ये 1. तर आता आपल्याला R1 मध्ये तर ऑपरेशन करायचं नाही आहे, म्हणून R1 जशाला तसं लिहून टाकायचं. 1 -2 -1 4 जे की इथं आहे 1 -2 -1 4. R1 ला डिस्टर्ब बिलकुल नाही करायचं, कारण की आपल्याला टॉप एंट्री पण 1 मिळाली आणि R1 मध्ये आपण ऑपरेशन पण करत नाही आहे. मग आपण कशामध्ये ऑपरेशन करतो आहे? दुसऱ्या रो मध्ये करत आहे. दुसऱ्या रो मध्ये करत आहे आणि काय करत आहे हो? R2, 1 इन ब्रॅकेट -2. याचा अर्थ असा आहे, तुम्ही जे 12th स्टँडर्ड मध्ये शिकलात ते असं लिहित होते. कसं हो? R2 प्लस ब्रॅकेट मध्ये -2 R1 असं लिहित होते. R2 फार तर तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता -2 R1. सो राईट असं सुद्धा म्हणू शकता. मग करा बरं ते. आता काय येते? R2 किती आहे? 2 आहे. R1 ला 2 न मल्टिप्लाय केलं -2 आलं. 2 -2 इथं काय यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. बघा आलं का 0? राईट. दुसरा एलिमेंट बघू. -4. R2 किती आहे? -4. R1 ला किती न मल्टिप्लाय करायचंय? -2 न. 2 म्हणजे -2 इंटू -2 काय झालं? +4 झालं. R2 काय आहे? -4. -4 + 2 काय आलं इथे? 0 आलं. बघा बरं 0 आहे का? 0 आलं. त्याच्यानंतर R2 3 आहे. R1 ला किती न मल्टिप्लाय करायचं? -2 न. मायनस मायनस प्लस 2 1 जा 2 म्हणजे 3 + 2 किती यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे. आलं का 5? बघा आलं 5. त्याच्यानंतर R2 किती आहे? 5 आहे. R1 ला किती न मल्टिप्लाय करायचंय? -2 न म्हणजे -8 झालं. 5 - 8 किती यायला पाहिजे? -3 यायला पाहिजे. आलं का -3? बघा इथे आलं -3. बिलकुल याच पद्धतीनं आपल्याला रन व्हायचं आहे. त्यामुळे काय होईल? प्रॅक्टिस तुमची होईल, चुका होणार नाही आणि प्रॉब्लेम तुम्ही करेक्ट कराल. म्हणजे R2 चा विषय आता मिटला. पहिल्या ऑपरेशनचा विषय आता मिटला. R2, 1 -2 काय मिळालं? 0 0 5 -3. दुसरा ऑपरेशन काय आहे? R3, 1 इन ब्रॅकेट 1. हे तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये कसं लिहित होते? कसं लिहित होते? हे लिहित होते तुम्ही R3 प्लस R1. R3
प्लस R1. आता तिसऱ्या रो मध्ये R3 प्लस R1, 1 मायनस 1 काय आलं? 0 आलं. बघा इथे 0 आलं का? राईट. R3 प्लस R1 मायनस 2 प्लस 2 0 येते. आलं का 0? राईट. R3 प्लस R1 किती येते? 6 मायनस 1 5. आलं का? राईट. R3 प्लस R1 मायनस 7 प्लस 4 किती आलं? मायनस 3. 0 0 5 मायनस 3. जितकं तुम्ही आरामानं सुरुवातीला कॅल्क्युलेशन करसाल तितकं अशा टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये परफेक्ट व्हासाल. आणि घाई जर केली, एक जरी एलिमेंट एखाद्या प्लेसवरचा जर आपला चुकला तर तिथून पुढे पूर्ण प्रॉब्लेम होकलाच समजायचं. तर ती चूक होता कामा नाही. आता 1च्या खाली 0 0 आलं. रो एचेलॉनची कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता इथं तर आपल्याला 1 नाही आहे, 0 आलेला आहे, त्यामुळे याचाही विषय मिटला. आता आपल्याला या प्लेसवर म्हणजे C3 कॉलम मध्ये या प्लेसवर लीडिंग एलिमेंट आणणं गरजेचं आहे. मग या प्लेसवर जर लीडिंग एलिमेंट आणायचा असेल तर काय करावं लागेल? R2 ला 1 डिवायडेड बाय 5 न मल्टिप्लाय करा किंवा R2 ला 5 न डिवाइड करा. मग बघू काय केलंय आहे. ऑन रिमूव्हिंग द फर्स्ट रो, आता पहिल्या रोचा विचार सोडून द्यायचा. ऑन रिमूव्हिंग द फर्स्ट रो, पहिल्या रोचा विचार सोडून द्यायचा. द रिमेनिंग सब मॅट्रिक्स हॅज इट्स फर्स्ट 2 कॉलम्स 0. या पहिल्या 2 कॉलम मध्ये खाली 0 आलेला आहे. या 1च्या खाली 0 आलेला आहे आणि इथं आपल्याला 1 आणायची आता गरज नाही, त्याच्या खाली 0 आलेला आहे. अँड द टॉप एंट्री इन इट्स थर्ड कॉलम, द टॉप एंट्री इन इट्स थर्ड कॉलम म्हणजे या रोचा विचार करावा लागेल आपल्याला. R2 चा काय आहे? इज 5. काय आहे? 5. तिथे मात्र त्या टॉप एंट्रीला आपल्याला 1 आणणं गरजेचं आहे. आणि तिथं 1 आणण्यासाठी R2 ला आपल्याला एक तर 1/5 न मल्टिप्लाय करावं लागेल किंवा 5 न डिवाइड करावं लागेल R2 ला. And the top entry in its third column is 5. Now we multiply second row by 1/5. दुसऱ्या रोला कशाने मल्टिप्लाय केलं? 1/5 टू मेक इट्स लीडिंग एंट्री 1. मग आता 1/5 न मल्टिप्लाय करायचं. आता या ए पासून आपण हे 2 ऑपरेशन वापरून, हे 2 ऑपरेशन करून ही मॅट्रिक्स मिळवली. आता या मॅट्रिक्सच्या नंतर डायरेक्ट असं एरो दाखवायचं. इथं ए लिहायचा नाही, कारण की ए पासून 2 ऑपरेशन केल्यानंतरच्या मॅट्रिक्सवर आपण 1/5 न R2 ला मल्टिप्लाय करणार आहोत. मग पहिला रो जशाला तसा 1 -2 -1 4. दुसऱ्या रोला आपण 5 न डिवाइड केलं. 0 डिवायडेड 5 इज 0. 0 divided 5 is 0. 5 divided 5 is 1. -3 divided 5 is -3/5. तिसरा रो जशाला तसाच 0 0 5 -3. आता आपला एम काय आहे? या एलिमेंटला 0 आणायचं. मग या एलिमेंटला 0 जर आणायचं असेल तर आपल्याजवळ ऑपरेशन हे केल्याशिवाय पर्याय नाही. कोणतं हो? R3 कॉमा कुठे आपल्याला 3 मध्ये ऑपरेशन करायचं आहे, 2 सोबत करायचं आहे, म्हणजे 2 इन ब्रॅकेट -5. जे की तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये हे लिहित होते R3 -5 R2. काय लिहित होते? असं R3 -5 R2. परंतु आपल्याला इथे याचीच प्रॅक्टिस करायची. R3, 2 इन ब्रॅकेट -5. मग आता हे ऑपरेशन केल्याच्या नंतर
दिस इम्प्लाइज म्हणजे असा ॲरो दाखवायचा आणि त्याच्या वर असं लिहायचं R3, 2 इन ब्रॅकेट -5. पहिला रो जशाला तसं लिहून टाकायचं 1 -2 -1 4. दुसरा रो सुद्धा जशाला तसंच लिहून टाकायचं 0 0 1 -3/5. आपण आता तिसऱ्या रो मध्ये ऑपरेशन करत आहे. तिसऱ्या रो मध्ये कोणासोबत ऑपरेशन करत आहे? 0 सोबत. 0 अधिक करा चे मायनस करा. 0 0 0 चे 0 0 0 चे. आता मात्र इथं बघा R3 5 आहे -5 R2 5 -5 इथं येईल 0. आलं 0 राईट. आता इथं आहे -3 राईट आहे म्हणजे R3 किती आहे? -3. R3 आहे -3 -5 टाइम्स R2. याला जर 5 न मल्टिप्लाय केलं कोणाला? -5 म्हणजे हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 5 5 कटून जाईल आणि 3 शिल्लक राहील म्हणजे -3 + 3 इथं सुद्धा काय येईल? 0 चे. काय दिसत आहे मग इथं आणलेलं? 0. आता जर बघितलं तर तिसरा रो आपला सगळे एलिमेंट 0 आलेले आहे. या 1 च्या खाली 0 0 आलेला आहे. या तिसऱ्या कॉलम मध्ये 1 च्या खाली 0 आलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला काय म्हणता येईल की याच्यामध्ये नॉन झिरो रोज जे आहेत ते 2 आहे. सगळ्यात शेवटी सगळा 0 आल्यामुळे which is a row echelon form, row reduced echelon form. आणि नॉन झिरो 2 रो मध्ये असल्यामुळे आपल्याला याची रँक काय सांगता येईल? हेन्स रो रँक ऑफ ए विच इज इक्वल टू 2. तर याच्या खाली तुम्हाला असं म्हणता येईल विच इज अ रो रिड्युस्ड एचेलॉन फॉर्म अँड व्हॉट द नंबर ऑफ रोज 2 rows are non-zero rows and that's why row rank of A is equal to 2. म्हणजे आपल्याला आज हाच प्रॉब्लेम घ्यायचा होता डिटेल मध्ये जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे. कारण की याच्यानंतर जर एखादा प्रॉब्लेम घेतला आपण तर तुमच्या मनाने अशा पद्धतीचे ऑपरेशन्स तुम्हाला परफेक्ट करता यायला पाहिजे. मी असं समजतो की पूर्ण विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम क्लिअरली समजलं असेलच. तर आपण आज इथेच थांबू. धन्यवाद.